गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, गो तस्करी आणि कत्तलीला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी गौरक्षक विकास गोमसाळे यांनी उपोषणाचं अस्त्र उपसलं होतं. प्रारंभी मनपा पोलीस प्रशासनाने गोमसाळेंकडे दुर्लक्ष केलं, मात्र आज त्यांच्या समर्थनार्थ शहरातून हिंदुत्ववाद्यांचा भव्य मोर्चा निघाला. या सामूहिक दबावामुळे निगरभ्रष्ट प्रशासन अखेर झुकलं आहे. धुळे जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्याने विकास गोमसाळेंनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून या विराट मोर्चाला सुरुवात झाली. येथून हा मोर्चा पाचकंदील आग्रा रोड मार्गे गोपाळ टी हाऊस झाशीरा राणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, गौरक्षक, तृतीयपंथी तसेच गौप्रेमी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. खाली वरती बीजेपीचे सरकार, तरी गोमातेवर अत्याचार, मनपा आयुक्तांचे करायचे काय, खाली डोके वरती पाय अशा घोषणा देण्यात येत होत्या. शिवाय मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या छायाचित्रावर फुली मारलेला फोटोही या मोर्चा दरम्यान झळकवण्यात येत होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी धडकल्यानंतर कार्यालयावर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. त्यात म्हटलं आहे की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गो हत्येबाबत विशेष निर्देश पारित केले होते. तसेच कठोर कारवाईबाबतचा GR देखील पारित केला होता. असे असताना धुळ्यात बकरी ईद निमित्त 27, 28 व 29 मे या 3 दिवसात गोवंशांची अवैधपणे कत्तल करण्यात आली. त्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी धुळे महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या सरकारी वाहनांचा वापर करण्यात आला. या प्रकाराचा संपूर्ण व्हिडिओ व फोटो गौरक्षक विकास गोमसाळे यांनी काढले होते. या अवैध गोवंश कत्तली विरोधात संबंधितांवर गुन्हे दाखल करावे म्हणून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. मात्र तरी देखील निद्रिस्त पोलीस प्रशासनाने या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. गृहमंत्र्यांच्या आदेशाकडे गृह विभागानेच डोळे झाक केली. पोलीस दलाच्या देखरेखीतच गोवंश कत्तलीच्या अवशेषांची वाहतूक करण्यात आली. संपूर्ण शहर याचे साक्षीदार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध हा विराट मोर्चा काढला असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या आहेत मागण्या. धुळे जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करावे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.